रिंग रोडच्या संदर्भामध्ये काल शेतकऱ्यांवरती काही लाठीचार्ज झाल्याचं बोलतं काही मारहाण झाल्याचं बोललं जातं. नेमकी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हे शासन घेत असताना अशा पद्धतीचं कृत्य होतं. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? अतिशय चुकीचं आहे. असे चुकीचं आहे म्हणजे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. शेतकऱ्याला बळाचा वापर करून या ठिकाणी लाठीमार करणं, त्यांच्यावर अन्याय करणं, त्यांना हे करणं, दमदाटी देणं. काल सकाळी माझ्या मतदारसंघामध्ये फार गुजरात बाउंड्रीवर असल्यामुळं मला उशिरा कळालं. मी 12:30 वाजता घाटाच्यावर निघालो, परंतु सकाळी जायचं होतं, परंतु 2 दसक्रियाविधी असल्यामुळं मी लेट गेलो. परंतु जात असताना सकाळी उपसरपंचाला मी फोन केला. माझा मुलगा त्या आजीच्या घरी होता. त्यांनी सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला येऊन राहिलो, म्हणून मी आलो. तर मी सकाळी जिल्हा अधिकारी साहेबाशी, आयुष प्रसाद साहेबाशी बोललो. उद्या SP साहेबाशी पण बोलणार आहे. नवीनच SP जॉईन होतात. मी DSP बोललो. आणि या बाबतीमध्ये परवा मी एकच विषय महसूल मंत्री, मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांना निवेदन देणार आहे का या जो काही प्रांत अधिकारी SDM यांनी अतिशय गेल्या 2-4 महिन्यापासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यात त्या बाबतीत त्यावेळेस असंच केलं. लोकांचे घरं पाडले, किराणा दुकानं होते, औषधं दुकानं होते, चहाचे डबरे सगळे काढून टाकले. आणि आज रस्ता फक्त 30 मीटर चालू आहे. तिथंसुद्धा काही 1000 शेतकरी या ठिकाणी त्यांचे काही व्यवसाय चालू होते. गंगापूर धरणातल्या काही शेतकऱ्यांनी जागा घेतल्या त्या नाशिक तालुक्या हद्दीमध्ये. त्र्यंबक तालुक्यात बेजे असेल, आंबोली असेल, अंजनेरी असेल, या धरणात काही जमिनी गेल्या. त्यावेळेस लोकांना पैसे मिळाले, त्यांनी रस्त्यावर व्यवसायासाठी 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे अशा जागा घेतल्या आणि त्यावेळेस त्यांचा व्यवसाय करत होते. त्यावेळेस असंच दादागिरी करून कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता, पूर्वी सूचना न देता लाठीमारचा त्या ठिकाणी वापर करून त्यावेळेस किराणा दुकान असेल अख्खं 100 मीटर दोन्ही बाजूनं 50-50 मीटर खुल्लं केलं. रस्ता मात्र 30 मीटर चालू आहे. म्हणजे कुठंतरी शेतकऱ्याला अडचणी जाऊन मी अधिवेशनामध्ये सुद्धा मांडला का स्थानिक शेतकऱ्यांना, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही कुंभमेळ्याचे कामं करा. रिंग रोड असेल, सर्व जाणारे त्र्यंबकेश्वर जाणारे रस्ते असतील, हे रस्ते तुम्हाला करायचे असते पहिले शेतकऱ्यांच्या मिटिंगा घ्या, त्यांना विश्वासात घ्या, त्यांची मानसिकता तयार करा, त्यांना त्यांच्या मनासारखं त्यांना भाव मिळतो का ते बघा. तुम्ही एका शिवारात कोटी रुपयाचा भाव आणि एका शिवारात 25 लाखाचा भाव, शेतकऱ्याची मानसिकता त्या ठिकाणी 100% होणारच आहे. जर तुम्हाला बांधाला नुसतं रेष ओलांडली तर त्या बाजूनं जर 1.25 कोटीचा भाव असेल तर ह्या बाजूनं 25 लाख कोटीचा फरक पडल्यावर शेतकरी नाराज होतीलच. आणि शेतकऱ्यांना तुम्ही 5-10 वर्ष अगोदर या ठिकाणी तुम्हाला रिंग रोड करायचा होता, तुम्ही सूचना द्यायची होती, त्यावेळेस त्यांनी त्यांचे राहतं घरं बांधले नसते, ती जागा सोडून दिली असती किंवा इकडनं तिकडनं सरकून घेतलं असतं. तुम्ही अचानक या ठिकाणी वर्ष 27चा ना 26ला तुम्ही शेतकऱ्याला या ठिकाणी उद्ध्वस्त करताय. शासनाला माझी विनंती आहे, तुमच्या अधिकाऱ्यांनी, जिल्हा अधिकारी असेल, SP असेल, यांनी पहिलं तुमच्या आदेशाप्रमाणे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांना सरकार विश्वासात घेत नाही, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत आहे का? स्थानिक लोकप्रतिनिधी नाही घेतलीच नाही. आम्हाला कुठंतरी विश्वासात घेतलं, आम्हाला विश्वासात नाही घेतलं. आज जर आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आम्ही शेतकऱ्यांची मानसिकता तयार केली, त्यांना सांगितलं असतं, 4 दिवसावर मीटिंग घेतली असती. यांनी कोणालाच विश्वासात घेतलं नाही. जो काही अन्याय चाललेला आहे, अतिशय नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, या बाबतीमध्ये मी नाराजी शासनावर व्यक्त करतोय. आपल्याच मतदारसंघामध्ये कुंभमेळा होतो. आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर कुंभमेळा होतो. जर कुंभमेळा स्थानिकांना उघडं रस्त्यावर पाडून त्यांच्या सगळं नुकसानी करून जर कुंभमेळा होत असेल तर काही उपयोग नाही ना. जर येणारा भाविक त्याला त्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याला आनंदात त्या ठिकाणी जेव घातला पाहिजे, सगळं गेलं, त्यालाच रस्त्यावर आणून कुंभमेळा करायचं. ही काही कुंभमेळा आहे का? इथून पाठीमागं मानवी अवतारापासून कुंभमेळा चालतच आले का? आजच कुंभमेळा होतोय का? पहिलंच वर्ष आहे का कुंभमेळ्याचं? दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. मग याच कुंभमेळ्याला तुम्हाला काय असा एवढा मोठा बदल करायचा आहे? शेतकरी पण रस्त्यावर आणून त्यांना मारझोड करून कुंभमेळा करायचा चुकीचं आहे ना. आता तुम्ही प्रशासनामध्ये आहात, स्वतः सत्तेमध्ये आहात, आपण आता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मग सत्तेमध्ये आणलं तर मग शेतकरी मारून टाकायचे का आम्ही आमच्या स्वार्थासाठी? कसा तुम्ही न्याय देण्यासाठी आम्ही आता मी न्याय त्या
आजीला इतका मारलेला आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सूचना द्यावा. एवढं कुणा अत्याचार करून पोलिटिक घेऊन लाठीमार करून शेतकरी दाखव्यांना तुम्ही सांगा एखादा असं मारझोड राहते का? हां, अशी मारझोड राहते का? बघितलं तर डोळ्याला पाणी येतं अशी परिस्थिती. एवढे असं मारलेलं आहे. तुम्ही विश्वासात घ्या ना शेतकऱ्यांना, त्यांना भाव द्या, त्यांची मानसिकता तयार करा. तुम्ही एवढं डायरेक्ट येतो सकाळी लगेच सुरू करायच्या गाड्या घ्यायच्या आणि तुम्ही लगेच पोलीस बंदोबस्तामध्ये हे करा. कोणाला काय सांगणार आहे? मी CM साहेबाला विनंती करणार आहे, महसूल मंत्र्याला विनंती, ज्या प्रांत अधिकाऱ्यांनी SDM अधिकाऱ्यांनी जे स्वतःहून त्याला अधिकारच नाही आहे, त्यांनी त्या जाऊन शेतकऱ्याची मिटिंग घ्याल. बाबा तुम्ही 2 दिवस थांबा ना, त्यांची मानसिकता तयार करा. तुम्ही डायरेक्ट अशी हुकुमशाही करता, तुम्ही कसं हे काढलं का? म्हणजे या बाबतीमध्ये नाशिक तालुक्यामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यात सगळ्या ठिकाणी, एक ठिकाणी नाही, दिंडोरीत तीच परिस्थिती, त्र्यंबकेश्वरमध्ये तीच परिस्थिती, नाशिकमध्ये तीच परिस्थिती. म्हणजे शेतकऱ्याला रस्त्यावर आणि उघडा पाडून या ठिकाणी कुंभमेळा करायचं काम चाललेलं आहे. कुंभमंत्र्यांना तुम्ही या संदर्भात माहिती दिली आहे का? मागे बोललो मी, कुंभमेळा बोललो, कालच्या मुख्यमंत्री महोदयाला बोललो, शिखर समितीची मिटिंग झाली तेव्हाच मी स्वतः बोललो की तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. म्हणजे विश्वासच घेते नाही, चुकीचं आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.